चांगला आहे वस्तीतला एकांत. साहेब मग दुसरीकडे जाऊया का? गावातले जागा आहेत. इथे सांगता येईल? येईल. शूट. मनीषा मकरंद केस बद्दल काही अपडेट आहे ना साहेब? हे त्यांचं लास्ट लोकेशन. तोंडी तोंडी सांगा. त्यांचं लास्ट लोकेशन काढलं साहेब. लास्ट लोकेशन गावातलंच दाखवतंय. म्हणजे ते गाव सोडून कुठे गेलंच नाहीत. पुणे मुंबईला जर गेला असताना आपण दोघं तिकडे गेलो असतो. पण आता काय, ते लास्ट लोकेशन गावातलंच निघालं. दोन शक्यता आहेत. एक तर त्यांनी दोन्ही मोबाईल सिम कार्ड सकट नष्ट केले आणि दुसरं सिम कार्ड ठेवलेत, मोबाईल नष्ट केले. तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना सांगा पुढचे 2 ते 3 तास सलग त्या नंबरवर, दोन्ही नंबरवर सतत फोन करायला सांगा. कधी ना कधी कोणीतरी मोबाईल चालू करेल, काहीतरी घडेल. आणि तुमच्या सोयीची गोष्ट अशी की लोकेशन याच भागातलं आहे. होय साहेब. साहेब काय डोकं दिलं हो तुम्हाला देवानी आम्हाला. साहेब तुम्ही ग्रेट आहात. ग्रेट नाही मी, थेट आहे. हो हो साहेब. आहे. हे बघ, आता खरंच फार विचार नको करत बसू अगं. जे होईल ते होईल. आणि मला सांग, जास्त विचार करण्याने गोष्टी बदलणार आहेत का? होय, असं बी माझा लय विचार करून झालं आणि मला जे पाहिजे ते बी करून झालं. आता मी नाही जास्त विचार करणार. छान, असंच असलं पाहिजे माणसाने. अरे मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. आई आर्याजी, ही माझी आई, माधुरीची सख्खी आत्या. आणि आई, ह्या आहेत आर्याजी, जामकर साहेबांची सख्खी बहीण. या गावात तुपाचा बिझनेस करायला आल्यात. नमस्ते. माधुरी, अगं अशी येड्यागत काय करतेस ग तू? सांग बरं मला. आणि तुला तरी पटतं का तुझं असं वागणं? हा, चल चल बघू आपल्या घरला. तुम्ही हेच सांगायला आला असाल ना, तर मला कुणाशीच बोलायचं नाही. माधुरी, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझ्या या आत्याचं पण ऐकणार नाहीस होय? आणि हे बघ, इथं असं परक्यांच्या घरात राहिलीस तर गावातली लोक काय म्हणतात? म्हणू देत. असं बी हे घर मला तर काय परक नाही. माधुरी, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे. आर्या मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत. लय म्हणजे लय भारी आहेत. त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आज जामकर साहेब नसते तर काय झालं असतं माहितीये का नाही तुला? ही माणसं चांगली आहेत ग, पण गावातली माणसं चांगली नाहीत ना. ते काय बाय बोलतील. आर्या मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये भाऊकीचं जरी लग्न ठरलं का नाही तरी काहीतरी चाडायला लावून काय बाय सांगून ती लग्न मोडून टाकतात. अशीच गावातली लोक.